सर्वांना नमस्कार। राजापूर प्रतिष्ठान राजापूर आयोजित पारंपरिक चित्रनृत्य स्पर्धा तालुकातील स्पर्धा आपल्याकडे राजापूर तालुक्यामध्ये प्रथमच घडते। तालुक्यातील चित्रनृत्यासाठी आयोजन केले आहे। राजापूर प्रतिष्ठान राजापूरचे अध्यक्ष सन्माननीय पाडवी साहेब आणि सर्व कार्यकारी मंडळ यांचं प्रथम मी माझ्याकडून त्या सर्व मंडळाला आणि सर्व राजापूर प्रतिष्ठानला माझ्यातर्फे शुभेच्छा देतो। कलावंत आणि कलावंतांकडून असलेल्या सर्व गोष्टी मी मुळात सर्वांपेक्षा लहान व्यक्ती आहे, म्हणजे वयाने म्हणतोय मी, त्यामुळे मला जास्त काही त्यातलं कळत नाही, पण जेवढं कळतंय तेवढं मी तुम्हाला सांगतो। कुठलीही नृत्य कला करताना आपला प्रथमच आपला हा भाग आहे। कुठली नृत्य कला करताना आपण प्रथमतः जी आपली नृत्याची देवता आहे त्याला आपण पहिला तर नमन केलं पाहिजे। ही पहिली आपली नृत्याची कला आहे। सन्माननीय लोळगे बुवा, आमचे सन्माननीय गोसाई बुवा हरिभजनकार, हे देखील त्यांना देखील माहिती आहे। बरेचसे नामवंत शाहीर सोडे बुवा अशी नामवंत शाहीर या गावामध्ये आहेत, तालुक्यामध्ये बरेचसे नामवंत शाहीर आहेत। त्यांना माहिती आहे की कुठली गोष्ट करताना नृत्य सादर करताना प्रथम देवता असते, ती गणराय असतो, त्यांना आपण प्रथमतः मानवंदना द्यायची असते। म्हणजे ती 20 मिनिटाची स्पर्धा असो, 10 मिनिटाची असो किंवा अर्ध्या तासाची असो किंवा आणखी काही गोष्टी असो, तर त्या मानवंदना दिली असते। त्यानंतर प्रथमतः आपण प्रार्थना म्हणायची असते आणि जी प्रार्थना असते ती गणपतीची म्हणा किंवा तुमचं एखादं गीत सादर करा। त्या गीत सादर करण्यामध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट घेऊ शकता, त्यावरती घेऊ शकता, रक्षणासाठी घेऊ शकता, कोरोना महामारीचा काळामध्ये हे आला होता याच्यावरती गीत सादर करू शकता। असे अनेक प्रकारची गीत आपण सादर करू शकतो। त्यानंतर गणाचा जो भाग असतो तो गणपतीची जी गाणी असतात ती गणपतीचीच गाणी म्हणायची असतात। गणेश आपल्या विघ्नहर्ता गणेश असतो, त्याची गाणी म्हणायची असतात। आपल्या या स्पर्धेमध्ये कसं झालं, गणेशाचे नृत्य गणाला पण झालं, प्रार्थनेला पण झालं आणि शेवटला पण झालं, अशी न करता त्याचा सिक्वेन्स आपण लावणे खूप गरजेचं आहे। त्यानंतर गवळण जी पारंपरिक लोककला आहे किंवा ती शब्द पारंपरिक कुस्ती नृत्य स्पर्धा, पारंपरिक आपली जी परंपरा आहे, महाराष्ट्राची जी संस्कृती आहे ती संस्कृती जपणे खूप मोलाचं आहे। हे संस्कृती जपणे आपला पहिलाच प्रयत्न आहे, तरी आपण यामध्ये निश्चित करावं। त्यानंतर जो पदाचा भाग आहे त्या पदाच्या भागामध्ये आपल्याकडे आज काही कुठल्याही डबल वारीचा कार्यक्रम नव्हता, त्यामुळे आपण यामध्ये एखादे प्रबोधनपर गीत म्हणजे जो विषय आहे त्रिभुवनात्य आहे, वृक्ष लागवड आहे, आपले अनेक अभियान सुरू असतात, त्या अभियानाच्या माध्यमातून किंवा गावागावातल्या काही ज्येष्ठ लोक असतात ज्यांनी गावासाठी समाजासाठी कार्य झटलेले असतात, असे काही बहुत गोष्टी असते, अशावरती आपण गीत सादर करणे आवश्यक आहे। पण अशा या गोष्टी आपण या कलेच्या पारंपरिक पद्धतीमध्ये आपण घेतल्या पाहिजे। त्यानंतर ज्या मुली असतात ना, ज्यांच्या पायात चाळ पाहिजे, काही मुलीच्या चाळ नव्हता, जी नटेची देवता आहे ती चाळ बांधणे आपल्याला आवश्यक आहे। आपल्याला नऊवारी साड्या आहेत, पारंपरिक साड्या असतील किंवा इतर काही ड्रेसेस असतील ते देखील आपण सादरीकरण करू शकतो। त्यानंतर नृत्यकला आहे, त्या नृत्यकलेमध्ये सर्व मुलींचा जो ठेका असतो, बऱ्यापैकी 3-4 संघांचा ठेका अतिशय उत्तम होता, चांगला होता। बऱ्याचदा सुंदर अशी लोककला या आपल्या गाण्याबद्दलच्या महिला भगिनी सादर केली, त्याबद्दल माझ्या वतीने त्यांना खूप सारे आभार व्यक्त करतो। बरेचशा अशा काही गोष्टी आहेत, कुणीही व्यक्ती आता बरेच वाजले, कोणाची मानसिकता नाही ऐकण्याची, आता उत्सुकता आहे आपल्याला की या ठिकाणी जे प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आले उत्कृष्ट सादरीकरण केलं सर्व नृत्य कलाकारांनी, नृत्य व्यक्तींनी, त्याचप्रमाणे सर्व आलेल्या लोकांनी, म्हणजे प्रेक्षक परिषद आम्हाला दिली, त्यामध्ये प्रेक्षक वर्गाने देखील खूप साथ दिली। जोरदार पाऊस असून देखील या ठिकाणी थांबला, त्याबद्दल तुम्हाला सर्वांची या ठिकाणी महालक्ष्मी चरणी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना मानवंदना देतो। या ठिकाणी सर्व या ठिकाणी महिला आहेत, त्या महिलांसाठी आणि सर्वांना शुभेच्छा देतो। या ठिकाणी राजापूर प्रतिष्ठान राजापूरच्या वतीने कार्यप्रश्री कातर साहेब हे गुरु समान माझे होते आणि त्यांचं कार्य हे आपल्या तालुक्यासाठी खूप मोठं आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ आपण या स्पर्धा राबवल्या गेल्या। पुन्हा आयोजकांचं पूर्ण राजापूर प्रतिष्ठानचं मी माझ्या वतीनं माझ्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीनं खूप सारे धन्यवाद व्यक्त करतो आणि मला 2 मिनिटं उभं केलं त्याबद्दल पुन्हा आयोजकांचा धन्यवाद देतो आणि या ठिकाणी जातो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद आपल्याला सर। या ठिकाणी या गावचे आजी माजी ग्राम सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, मान्यवर या ठिकाणी भोपेश्वरचे माजी सरपंच सन्मान्य पाटले साहेब, विद्यमान सरपंच सन्मान्य उमेश शिवगण, अनेक नामवंत प्रतिष्ठित व्यक्ती आहेत। या सन्मान्य शुभांगी डबरे मॅडम या गावच्या प्रतिष्ठित ग्रामस्थ, जाधव बर्मेकेचे शाखा ठिकाणी सन्मान्य बिरजल साहेब,
या सर्वांचं जे प्रेक्षकांचं काही मान्यवर असतील या सर्वांचं या ठिकाणी शब्दसन्मानाने आम्ही मंडळाच्या वतीने स्वागत करतो. काही कारणास्तव सर्वांचं आपण या ठिकाणी पुष्पगुंज शास्त्रून या ठिकाणी सन्मानाने स्वागत करणे शक्य नाही होते, कारण कार्यक्रम उशीर होतोय, त्यामुळे आपण या ठिकाणी पुढे जातो. ज्या महालक्ष्मी देवस्थानच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी कार्यक्रम झाला आहे, या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी प्रतिष्ठानला आम्हाला संधी दिली या ठिकाणी साजरीकरण करण्याची, या ठिकाणी व्यासपीठ दिलं आणि या देवी महालक्ष्मीच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्हाला आमचं साजरीकरण कार्य जो कार्यक्रम होता पूर्ण देवीने पूर्ण करण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही या ठिकाणी या मंडळाचे आणि ग्रामस्थांचे ऋणी आहोत. म्हणून आम्ही राधव प्रतिष्ठानच्या वतीनं प्रतिनिधी स्वरूपामध्ये मी या ठिकाणी या गावकार सन्मान्य थोडे या ठिकाणी गावचे प्रमुख म्हणून या ठिकाणी आम्ही आमचे मंडळाचे अध्यक्ष यांना विनंती करतो की या ठिकाणी त्यांचं पुष्पगुच्छ आणि शाल श्रीफळ या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा. जोरदार टाळ्या होते, कारण त्यांनी या ठिकाणी या सर्व ग्रामस्थांनी सहकार्य केलंय, या ठिकाणी व्यासपीठ दिलं, म्हणून या ठिकाणी कार्यक्रम झाला, म्हणून तुम्ही आम्हाला सर्वांना साजरीकरण संधी मिळाली. त्यामुळे आपण या ठिकाणी सर्व उन्हाळे ग्रामस्थ उन्हाळे मंडळ यांचा वती यांचा सर्वांचा एक प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करतोय. एकदा जोरदार टाळ्या होते त्या ठिकाणी सोडलेल्या सर्वांसाठी. या ठिकाणी आपण या ठिकाणी आम्हाला उपलब्ध करून जागा पुढे देऊन त्याला व्यासपीठ करून त्या ठिकाणी या ठिकाणी आम्ही आभार मानतो. या ठिकाणी आपण बक्षीस समारंभाकडे बक्षीस समारंभ होतोय. तत्पूर्वी कारण कसं असतं, मान्यवरांनी एका भाषणा उशिरा आपण ठेवली तर सर्व प्रेक्षक बक्षीस सर्व निघून जातात. त्यामुळे आपण या ठिकाणी आपण पहिलं मान्यवरांना बोलायला संधी देतोय आणि नंतर बक्षीसचा समारोह होतोय. कारण जर बक्षीस सुरुवात दिलं शब्द जे आहेत त्यातून स्त्रियांनी कधीही कोणत्याही ठिकाणी फसू नये हा तुमच्याकडे संदेश आहे. कारण तुम्ही जेव्हा असताना तेव्हा घर असतं तुमच्यामुळे, तुम्ही फक्त बाहेर फिरवत असतात, घरात त्यांचा काही उपयोग नसतो. हे कशासाठी सांगते, जेव्हा एखादी म्हणजे जोडपं आहे, एक पुरुष आहे एक स्त्री आहे, जेव्हा घरावरची स्त्री नाहीशी होते, लक्ष्मी निघून जाते, ते घर म्हणजे पुरुष पण मान्य करतील जाते ना, ते घर राहतं का घर म्हणून कसाही वस्तू टाकल्या जातात, जेवायला घर मिळत नाही. पण जेव्हा स्त्री असते ना तेव्हा त्या घराला शोभा असते. त्यामुळे दोन्ही म्हणजे पुरुष आणि स्त्री या संसाराची रकाची चाकं आहे. त्यामुळे ती दोन्ही चाकं एका गतीने जातील तेव्हा तो घराने संसार फुलतो, बहरतो. त्यातलं एक चाक जरी मोडलं तरी तो संसार टिकत नाही, बहरत नाही. पण एखाद्या वेळेस पुरुष रूपी चाक रुतलं, थांबलं तर स्त्री रूपी चाक त्याला पुढे नेऊ शकतं. पण स्त्री रूपी चाक जर गेलं तर त्या घराला अवकळा येते. त्यामुळे तुमच्यात किती शक्ती आहे ती तुम्ही ओळखा आणि त्याप्रमाणे तुमच्या शक्तीचा सत्कार्यासाठी सत्कर्मासाठी वापर करा, एवढंच मी तुम्हाला सांगते. आणि म्हणूनच तुम्हाला हा नवरात्री हा राधापूर प्रतिष्ठानने तुमच्या स्त्री शक्तीचा जागर व्हावा म्हणून
इथे तुम्हाला नृत्य करण्याची संधी उपलब्ध करून दिली. आपल्यातले असे चांगले गुण ओळखा आणि समाजात जे काही वाईट प्रवृत्ती झालेल्या आहेत त्याकडे प्रत्येक स्त्रीने प्रत्येक मुलीने लक्षपूर्वक लक्ष देऊन जर केलं तर ह्या वावड्या ज्या विचित्र घटना घडतात त्या घडणार नाही. आणि स्त्रिया कणखर आणि धाडसी कोणीही नाही. बघा, मूल सुद्धा जन्माला घालायची संधी स्त्रीलाच परमेश्वराने दिली आहे, ती पुरुषाला दिलेली नाहीये. म्हणजे तुमच्यात किती ताकद आहे, किती शक्ती आहे तुमच्यात, की तुम्ही जाणा आणि त्याप्रमाणे तुम्ही आपल्या शक्तीचा वापर आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न करा. एवढंच मी सांगेन. आपण मला इथे बोलवलं आणि परीक्षण म्हणून जो काही मान दिला आजपर्यंत मी केलेल्या कामाची पोस्ट ऑफिसमध्ये त्याबद्दल त्यांचेही आणि सगळ्या कॉलेजचे आभार मानते. आणि आजचा जो आम्ही बक्षीस जे मिळणार आहे हार किंवा जीत हा विषय नाही आहे. तुम्ही सादरीकरण सगळ्यांनी केलं म्हणून कोणतरी जिंकलेला आहे. त्यामुळे ज्याची इथे जीत झालेली नसेल त्याने ती आतापासून तो अभ्यास आहे असं समजा आणि पुढच्या वेळेस तुम्ही कुठे स्पर्धेमध्ये भाग घ्या तेव्हा आपण कुठे कमी पडलो याची स्वतःच्या मनाला किंवा तुमचं आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा आणि कोणत्या स्पर्धेला तुम्ही भाग घ्या किंवा कोणत्याही याच्यामध्ये भाग घ्या तेव्हा स्वतःचा अभ्यास केल्याशिवाय येऊ नका. आपण आजचा जो रिझल्ट आहे तो आम्ही खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी सुद्धा काहींना तो पटेल काहींना पटणार नाही. तर वाईट वाटून घेऊ नका. परीक्षकांनी खूप आटोकाट प्रयत्न केलेले आहेत आणि आता तुमची उत्सुकता आणखी न वाढवता सुगोजी पवार व्यावसायिक या ठिकाणी टीव्ही उपस्थित आहेत. त्यांचाही या ठिकाणी आम्ही मंडळाच्या वतीनं आभार मानतो. या ठिकाणी वेगवेगळ्या संघांनी 7 संघांनी या ठिकाणी सादरीकरण केलं. त्यामध्ये 9व्या दिवशी श्री गणपती ठाणेश्वर गोटीवरे सागरे, श्री गणेश कृपा अणसुरे बाकाळे, श्री हनुमान प्रसन्न थांबोलेवाडी झोपेश्वर, श्री महालक्ष्मी कडेलवाडी उन्हाळे, श्री महालक्ष्मी सोडीवाडी उन्हाळे आणि शिव गोंडावाडी अशा 7 संघांनी या ठिकाणी सादरीकरण केलं. त्याचा पण या ठिकाणी आता बक्षीस समारंभ होतोय. अनेकांनी आपल्या मनातले विजेते निश्चित केलेले असतील. त्यामुळे प्रत्येकाचं एक उत्सुकता असेल, हाच मंडळाचा नंबर आला असेल, हाच मंडळाचा नंबर आला असेल. त्यामुळे मनामध्ये तुमचं सुरू आहे ते तुमच्या ओटावर आलंय आणि त्या मी आता माहिती किंवा आम्ही मान्यवर म्हणून या ठिकाणी सादरीकरण करतोय किंवा अनाउन्समेंट करतोय. आपण या ठिकाणी बक्षीस वितरण समारंभ होतोय. या ठिकाणी ज्या सर्व मंडळांनी या ठिकाणी सहभागी झाले त्या ठिकाणी या आमच्या स्पर्धेमध्ये खरं तर त्यांनी बक्षीस मिळो न मिळो याचा विचार न करता आपलं उत्कृष्ट सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे या ठिकाणी मी मंडळाच्या वतीने या सर्वांचं या ठिकाणी आम्ही या ठिकाणी सन्मान करतोय. मी या ठिकाणी पण बक्षीस समारंभ होतोय. या ठिकाणी 7 संघाच्या 7 शाहिदांनी आपल्या सुरेल आवाजामध्ये सर्व कोरस जोडकी वादक यांच्या साथीने आणि त्यांच्या सर्व नृत्यांगनांनी ठेकेबद्ध तालबद्ध या ठिकाणी नृत्य करून या ठिकाणी सर्वांचं मनोरंजन केलं. स्पर्धेची उंची वाढवली. त्या सर्व संघांचं आणि सर्व संघामध्ये सहभागी सर्व नृत्यांगनाचं संघांचं एकदा जोरदार काळामध्ये या ठिकाणी अभिनंदन करायचंय. एकदा जोरदार करायचं पुन्हा एकदा. कारण मनापासून सर्व प्रेक्षक थोडे रेंगाळलेले उत्कंठ असली तरी फारसं जोश दिसत नाही. त्यामुळे धन्यवाद प्रेक्षकांना. या ठिकाणी आपण या ठिकाणी झोपेश्वरचे सरपंच आमचे मित्र सन्माननीय उमेशजी शिवगण यांनी या स्पर्धेमध्ये ज्यांनी आपल्या सुरेल आवाजामध्ये गायन केलं, सर्वांना मंत्रमुग्ध केलं अशा शाहिराला या ठिकाणी बक्षीस आमचे गौरवणार आहे.
या ठिकाणी असे हा जो बक्षीस शाहिरी बक्षीसचा जो मान जाणार आहे, जो पुरस्कार जाणार आहे, जो बक्षीस मिळणार आहे ते या ठिकाणी श्री महालक्ष्मी सोडियावाडी, जे महालक्ष्मी सोडियावाडी या संघाच्या या पथकाच्या शाही दीपिका सोडे यांचं या ठिकाणी बक्षीस मिळतंय। या ठिकाणी आमचे पुरस्कर्ते सन्मान्य शिवगण साहेब या ठिकाणी सन्मान करणार। या ठिकाणी शाहीर दीपिका सोडे यांचं या ठिकाणी बक्षीस या ठिकाणी सन्मान करायचा आहे। या ठिकाणी त्यांनी रोख बक्षीस या ठिकाणी एकदा जोरदार टाळ्या होत्या या शाहीर दीपिका सोडे यांसाठी। त्यांनी आपलं उत्कृष्ट शाहिरीचं या ठिकाणी सादरीकरण केलं, त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन। खरं म्हणजे या ठिकाणी विजयकांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे या ठिकाणी आभार। आपण या ठिकाणी 3 बक्षीस देतो मंडळाच्या वतीने। प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक, तृतीय पारितोषिक आणि उत्तेजनाचं पारितोषिक। ज्यानं बक्षीस 3 नंबर जरी मिळाले असले तरी आपल्या उत्कृष्ट सादरीकरणानं सर्वांची मदत जिंकली अशा संघाला आपण या ठिकाणी उत्तेजनाचं पारितोषिक देतोय। सुरुवातीला आपण उत्तेजनाचं पारितोषिक देतोय। हे पारितोषिक पुरस्कृत केले, उत्तेजनाचे पारितोषिक पुरस्कृत केले ते आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही पुरस्कृत केलंय। उत्तेजनाचे पारितोषिक त्याच्यामध्ये आकर्षक चषक आणि रोख रक्कम देऊन आपण या ठिकाणी गौरवतोय। उत्तेजनाचे पारितोषिक केलंय महालक्ष्मी उन्हाळे कणेरवाडी या नृत्य प्रकारे उत्तेजन पारितोषिक मिळतंय। या ठिकाणी सर्व शाहिरांना सर्व संघाचे सहकार्य आहे, त्यांनी कृपया यावेळेस पण बक्षीस घ्यासाठी यायचंय। शाहिरांसोबत जे सर्व सहकार्य सर्व नृत्यांगण आहेत आणि त्यांचा स्टाफ आहे, त्यांनी कृपया या ठिकाणी व्यासपीठावर यायचं, या ठिकाणी बक्षीस घ्यायला। जे बक्षीस देत आहेत जे बक्षीस देत आहेत ऍडव्होकेट सारिका लोगे मॅडम त्यांना विनंती करतो आकर्षक चषक आणि रोख बक्षीस देऊन जोरदार टाळ्यांचा या ठिकाणी उत्तेजनाचे मानकरी श्री महालक्ष्मी कणेरवाडी उन्हाळे या संघाचं जोरदार टाळ्यांचे कंजूसी नको। आपल्या शाळेत आपल्याच गावची लोक आहेत, आपण आपलं भक्तार केला सन्मान केला पाहिजे, जेणेकरून पुढच्या स्पर्धेमध्ये ते उत्कृष्ट ठसा मिळवतील, उंचावतील। त्यांचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन। धन्यवाद अभिनंदन आणि मान्यवर धन्यवाद। या ठिकाणी आमचे मार्गदर्शक मान्य कपिल सर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं या ठिकाणी मी मंडळाच्या वतीने आभार मानतो। आपण पुढच्या बक्षीस दुसरं क्रमांक बक्षीस आहे आकर्षक चषक आणि रोख 2,000 रुपयांचं पारितोषिक आहे। हे पारितोषिक पुरस्कृत केलंय ते आंगले गावचे सरपंच सन्मान्य श्रीधरजन सोंगवकर साहेब यांनी पुरस्कृत केलंय, त्यांचा आम्ही मंडळाच्या वतीने ऋणी आहोत। हे 3ऱ्या क्रमांकाचं बक्षीस केलंय। कोण असेल जर प्रेक्षकांना आवाज येऊ द्या, कोण असेल 3रा नंबरचा क्रमांक? 3रा नंबरचा क्रमांक कोण असेल? खरं म्हणजे प्रेक्षकांचा पण अंदाज चुकताना दिसतोय। परीक्षकांनी उत्कृष्ट परीक्षण केलंय। हे 3रा क्रमांक पारितोषिक विजेते ठरले गणपती ठाणेश्वर नृत्य संघ बोटिवरे सागवे। जोरदार टाळी या संघासाठी 3रा क्रमांक विजेते मिळतोय गणपती ठाणेश्वर सागवे। या ठिकाणी आमचे जे पुरस्कृत त्यांनी बक्षीस केले ते गौरव सोंडक आमचे श्रीराम सोंडकरांचे चिरंजीव गौरव सोंडक यांना विनंती करतो या ठिकाणी या 3ऱ्या क्रमांकाच्या विजेत्या संघाला रोख 2,000 पारितोषिक आणि आकर्षक चषक या ठिकाणी गौरवायचं आहे। एकदा जोरदार टाळ्या या विजेत्या संघासाठी उत्कृष्ट सादरीकरण केले या संघाला आणि या स्पर्धेमध्ये आपल्या नृत्य कौशल्याचा, शाहिरी कौशल्याचा आणि त्याच्या जोडीला वाद्य कौशल्याचा त्यांनी संस्कार उमटवला। या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन। संघाचा विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि मान्यवरांचं या ठिकाणी आभार।
या ठिकाणी आपले राधावते प्रतिष्ठित भजनी बुवा भजन सम्राट बुवा सत्य सागरजी कणेरे आणि उपस्थित आहेत ज्यांनी आता त्यांच्या संघाने तिसरा बक्षीस मिळवलंय ते सन्मान कलील मॅडम. हा कलील मॅडम असतील तर कृपया या ठिकाणी त्यांच्या चिरंजीव सत्कार आहे तो घेण्यासाठी व्यासपीठावर यावं. कलील मॅडम कृपया लवकर यायचंय कारण सन्मान उशीर होतोय वेळ होतोय. कलील कुटुंबियासाठी धन्यवाद सर. हार्दिक हार्दिक अभिनंदन. तुमच्या आमची स्पर्धा ही संपन्न होते त्यामुळे या दातांचं या ठिकाणी मी नाव घेणं आणि त्यांचं ऋण व्यक्त करणं हे होतं. त्यामुळे हे दुसरं बक्षीस आम्हाला दिलंय ते शिवसेनेचे विधानसभा संपर्क क्षेत्र प्रमुख सन्माननीय विश्वनाथजी राघव साहेब त्यांनी हे पुरस्कृत केलंय. त्यांच्यासाठी त्यांचे आम्ही मनपूर्वक धन्यवाद. हे दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस आहे. खरं म्हणजे आपल्याकडे संघ खूप आहेत. संघाने सर्व दुरुस्त आहे आणि प्रत्येकाचं काही शतांश आणि काही एका गुणाने त्यांचं बक्षीस फुकलेलं आहे. या ठिकाणी पंडित मॅडमनी त्याचं सविस्तर मार्गदर्शनही केलंय. दुसरं बक्षीस या ठिकाणी मिळवलंय. दुसरं बक्षीस मिळवलंय. खरं म्हणजे प्रत्येकाने ठरवलं असेल कोण विजेता दुसऱ्या क्रमांकाचा. सविस्तर परीक्षण त्यांचा नंबर दिलाय. तो दुसरा विजेता आहे हनुमान प्रसन्न खांबरवाडी गोपेश्वर. दुसरा क्रमांक बक्षीस मिळाला हनुमान प्रसन्न खांबरवाडी गोपेश्वर. या ठिकाणी हे दुसरं बक्षीस आहे ती या गावचे श्री महालक्ष्मी बांधवांचा विकास मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य नंदकुमार भुसारे यांना मी विनंती करतो की या ठिकाणी गौरव करायचा त्यांचा सर्व शाहीर आणि सर्व सहकार्य त्यांनी कृपया या ठिकाणी बक्षीस यासाठी जोरदार टाळ्यामध्ये यांचं या ठिकाणी यांचं जोरदार टाळ्यामध्ये एकदा दुसरा क्रमांक विजेते त्या ठिकाणी त्यांचे मार्गदर्शक सन्मान्य राजेशजी खाबल त्यांनी कृपया या ठिकाणी व्यासपीठावर यायचंय. जे कापकर साहेबांवरचं जे गाणं होतं ते सन्मान्य आमचे मित्र राजेशजी खाबल यांनी तयार केलं होतं लिहिलं होतं आणि त्याचं उत्कृष्ट संपादन केलं. जोरदार टाळ्यामध्ये या ठिकाणी त्यांचे माझे राजेशजी खाबल आणि सर्व या विजेत्या संघाचं धन्यवाद. या ठिकाणी विजेत्यांचं अभिनंदन आणि मान्यवरांचं या ठिकाणी आभार. या शायरीमध्ये किंवा नृत्यामध्ये त्यांचं योगदान महत्वाचं असतं कारण त्याचा जर ठेका चुकला तर सगळं चुकतं. त्यामुळे या ठिकाणी ज्याने उत्कृष्ट ढोलकी वादन केलं ते महालक्ष्मी तरुण संघाचे ढोलकीपटू यांना सन्मान्य पंडित मॅडम यांच्याकडून पुरस्कृत झालेले रोख रकमेचं बक्षीस या ठिकाणी देतात. या ठिकाणी ढोलकीपटू महालक्ष्मी तरुणी संघाचे ढोलकीपटू त्यांना विनंती करतो पंडित मॅडमना या ठिकाणी बक्षीस गौरव करायचं. एकदा जोरदार टाळ्यामध्ये या ढोलकीपटूसाठी त्यानं क्लासिकल आपलं वाद्य क्लासिकल दर्जाचं वाद्य करून या ठिकाणी या स्पर्धेची रंगत वाढली. त्या हार्दिक अभिनंदन या ठिकाणी आभार. त्यानंतर खरं बक्षीस येते आणि सर्वांना उत्सुक लागले तर 1 नंबरचं बक्षीस या ठिकाणी 1 नंबरचं बक्षीस या ठिकाणी सर्वाधिक महत्वाचं आहे. बघा 2 संघांना या ठिकाणी बक्षीस मिळाले. तुझे क्रमांक विजेता दुसरे क्रमांक विजेता. मी या दोन्ही संघांच्या जे शाहीर आहेत किंवा त्यांचे कोण मार्गदर्शन तर त्यांनी कृपया या ठिकाणी व्यासपीठावर द्यायचंय. मी त्यांना निमंत्रित करतो कृपया या ठिकाणी व्यासपीठावर जाईल. राजेश खांबलवाडी आणि जे तिसरे क्रमांक विजेता त्यांनी मिळवलंय त्या संघाची शाहीर असो किंवा मार्गदर्शक त्यांनी कृपया या ठिकाणी व्यासपीठावर द्यायचंय. खरं म्हणजे ही स्पर्धा आम्ही आयोजन केली परिश्रम केलं. मात्र त्या जे संघ होते त्यांना कशी स्पर्धा वाटली हे आम्हाला कळलं. जेणेकरून आम्ही पुढची स्पर्धा जर घेऊ तेव्हा आम्हाला आत्मचिंतन करण्याची आम्हाला संधी मिळेल. म्हणून मी या ठिकाणी या ठिकाणी दोन्ही शाहीर आले त्या दोन्ही संघाचे प्रतिनिधी आहेत त्यांचं या ठिकाणी जोरदार एकदा टाळवले. या ठिकाणी आमचे मित्र राजेश खांबल खरं म्हणजे ते फोटोग्राफर सर्वांना माहिती आहेत पण त्यांच्यामध्ये एक लपलेला कवी आपल्याला माहित नाही तो आज या ठिकाणी त्यामुळे एकदा जोरदार एकदा टाळवले. या कवीच्या मनातून स्पर्धा कशी आमची झाली याचा एकदा त्यांनी परिचय करावा अशी मी त्याला विनंती राजेश खांबल. प्रथम मी राजापूर प्रतिष्ठान या मंडळाचं मी एक छोटंसं कार्य आहे.
पण या इथे या महालक्ष्मीच्या प्रांगणात या उन्हाळे गावचं कौतुक करायला लागेल की हे व्यासपीठ ह्या आपल्याच मुलींना रणरागिणींना जे आजपर्यंत पहिलगामला जो हल्ला झाला तिथे कित्येक लोकांचे कुंकू पुसले गेले कित्येक महिलांचे कुंकू पुसले गेले आणि अशा महिला रणरागिणी असतात आणि ह्या महालक्ष्मी आई महालक्ष्मी त्यांना ताकद देव की आपल्यावर जेव्हा कोणत्याही प्रकारचं संकट आलं तर दोन हात करण्याची ताकद ही महालक्ष्मी माता ह्या सगळ्या रणरागिणींना देऊ देत. त्याचप्रमाणे आमच्या तहसीलदार मॅडम यांनी सुद्धा मगाशी 4 ओळी गाण्यांमधून सांगितलं हे तुम्ही विचार केला खरोखर तुम्ही आयुष्यात कधीच मागे राहणार नाही आणि तुमचं संरक्षण तुम्ही स्वतःच कराल अशा त्यांनी 4 ओळी पूर्ण संसाराची कथा सांगितली. परीक्षण करत असताना कोणाची बाजू घेऊन कधीच करत नाही. त्यांना फक्त दिसत असतं कला आणि त्यांचे देखून वाद्य काय वाजवलं गेलं कसं वाजवलं गेलं कसं नाचलं गेलं कशी गाणी म्हटली गेली ह्यामध्ये कोण नाचतोय काय करतोय तो आपला एकी सरकार याच्याकडे त्यांचं कधीच लक्ष नसतं. फक्त काय म्हणतायत आणि काय आपण कशाला गुण द्यायचे याकडे त्यांचं लक्ष केंद्रित असतं. त्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांनी आपलं कोण परक कोण असा कधीच विचार केलेला नाही. त्यांनी फक्त गुण देणं आणि काय नसतंय आणि कशावर गुण द्यायचे याच्यावरच त्यांचं लक्ष केंद्रित होतं. आणि तुम्हाला सूचना देत होते की 5 मिनिटं आधी सूचना देत होते नंतर एक सूचना देत होती त्याप्रमाणे तुम्ही त्यांच्या नियमाप्रमाणे सगळ्यांनी अतिशय उत्कृष्ट सादरीकरण केलं. कैलासवासी प्रकाशजी कापसर हे आज आपल्यात नाहीत पण त्यांची आठवण रोटी आपण सर्व लेकरं ही त्यांचीच आहेत. मला पण एक अशी स्फूर्ती आली की माझ्या मोबाईलला ह्या प्रतिष्ठानचं बॅनर आलं. काय सुचलं त्या दुर्भाग्यशाळाने मला ताकद दिली. आयुष्यातलं पहिलं गाणं मी लिहिलं असेल की जेव्हा बॅनर बघितला तेव्हा एक ओळ लिहिली लोकेश्वरचे सुपुत्र प्रकाश कातकर. दुसऱ्या दिवशी दुसरी ओळ लिहिली आणि नंतर 4-5 अशा ओळी लिहून त्या मुलीने नंतर ती चाल लावली. मी फक्त ओळी लिहून दिल्या आणि मला आता मी जास्त बोललं तर माझ्या डोळ्याने पाणी येईल. प्रकाश दादांकडे बघून खरोखरच प्रत्येक युवकांनी व्यवसायात उतरावं. कुठेतरी 10वी-12वी शिकून कुठेतरी काम करण्यापेक्षा आपण प्रत्यक्ष व्यवसायात उतरा हे या माध्यमातून तुम्ही सर्वांनी घ्यायचं आहे. एवढं बोलून मी माझं 2 शब्द थांबवतो. किंवा आपण जे भागापासून कार्यक्रम घेतो त्याचा आम्ही जे सर्व बोलतोय किंवा शाहीर जे सांगता गाणी म्हणतात त्याचा आवाज पोहोचवण्याचं काम या साऊंड सिस्टीमने केलं. ते प्रसिद्ध साऊंडमध्ये या ठिकाणी या गावचे सुपुत्र डोंगरे साहेब आवाज पोहोचवले डोंगरे साहेब यांचं या ठिकाणी आपण या ठिकाणी सन्मान करतोय. या ठिकाणी साऊंडवाले डोंगरे साहेब प्रभावी डोंगरे साहेब साऊंडवाले प्रभावी डोंगरे साहेब या ठिकाणी आम्ही आमचे मंडळाचे ज्येष्ठ मार्ग गोपालजी गोलकार आणि संतोषजी तांबे पडवेचे सन्माननीय उपसरपंच संतोषजी तांबे याला विनंती करतो की या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे. डोंगरे साहेबांचा एकदा जोरदार टाळ्या होते कारण त्यांनी साऊंड जर व्यवस्थित नसते आमचा आवाज तुमच्या पोचला नसता आणि आपलं काही संबंध असतो. त्यामुळे या ठिकाणी जोरदार टाळ्या होते. कारण जर टाळ्या देताना कंजूसी नको. कार्यक्रम तुमच्याकडे आम्ही ठेवला आहे आणि टाळ्या जर तुम्ही वाजवत असता त्याची मजा नाही. तर एकदा पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होते. धन्यवाद. या ठिकाणी आपण स्पर्धेच्या जे पहिलं बक्षीस आहे त्या बक्षिसाकडे बोलतोय. या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट रंगलेल्या 4 तास रंगलेल्या या स्पर्धेमध्ये चुरशीच्या झालेल्या स्पर्धेमध्ये 1 नंबरचं कोणाला बक्षीस मिळालंय हे कोणालाच माहित नाही फक्त परीक्षकांना माहिती आहे. कारण परीक्षक ठामपणे सांगत त्यांनी सुंदर परीक्षण केलं. खरं म्हणजे या ठिकाणी शाहीर आहेत सन्माननीय सोनेगाव सारखे अभ्यासमणी सर्व अनेक मान्यवर या ठिकाणी शाहीर आहेत. काही गुरुवारी आहेत काही वास्तव आहेत ते सहज सांगू शकतात कोणाला बक्षीस मिळालं. कारण नंबर काढत असताना
नुसतं शाहीर नसते, त्या शाहिरीचे बोल, त्यांनी रचलेली गाणी, त्या गाण्यामध्ये त्याचे भाव, त्याने केलेलं सादरीकरण, त्याला दिली ढोलकीची साथ आणि त्या ढोलकीच्या साथीबरोबर कोलप आणि जे नृत्य कलाकार आहेत त्यांनी त्या तालावर नाचलं केलं नृत्य, या सर्वांचं सर्वांगीण त्याच्यामध्ये शिस्त, या सर्वांचं परीक्षण करून या ठिकाणी आपण या ठिकाणी परीक्षकांनी कधी मला वाटतं बक्षीस हे नंबर दिले. आपण या ठिकाणी विजेत्याचं या ठिकाणी डिक्लेरेशन करतो. कोण असेल विजेता? प्रेक्षकांच्या मनातला कोण विजेता असेल? सर्वांनी प्रेक्षकांकडून याची नावं आली पाहिजे होती, पण मला पण येत नाही, कारण मला वाटतं प्रेक्षक कन्फ्यूज दिसतात. या ठिकाणी नंबर मिळाला. या ठिकाणी वेळ न दवडता मी या ठिकाणी सांगतोय, प्रथम विजेता या कैलासवरती प्रकाशजी कापकर यांच्या स्मरणार्थ राधा प्रतिष्ठाच्या वतीने आम्ही आयोजित केलेल्या या टिपरी स्पर्धेचे विजेते, या विजेत्यांना आपण रोख 5,000 आणि आकर्षक चषक या ठिकाणी आपण बक्षीस देऊन गौरवून हे बक्षीस दिलंय. या ठिकाणी मगाशी काही आमचे मान्यवर आले होते, शिवसेनेचे नेते, राधव विधानसभा मतदारसंघातले सन्मान्य रवींद्रजी गोयसर यांनी या ठिकाणी हे बक्षीस पुरस्कृत केले. रोख 5,000 आणि आकर्षक चषक हे बक्षीस जात आहे. विजेते पदाचं बक्षीस जात आहे. श्री गोंडावडी महिला मंडळ, श्री गोंडावाडी या ठिकाणी जोरदार टाळून या ठिकाणी एक शाहीर आहेत रोहिणी गोंडाळ आणि सर्व सहकारी त्यांना मी विनंती करतो, या ठिकाणी आपलं बक्षीस घ्यायचंय, या ठिकाणी तुम्ही व्यासपीठ द्यायचंय. या ठिकाणी आमचे मंडळाचे अध्यक्ष सन्मान्य पाडवी साहेब यांना विनंती करतो, या ठिकाणी यांचा गौरव करायचंय. खरं म्हणजे अनेकांनी या ठिकाणी सादरीकरण केलंय. या ठिकाणी सर्व मान्यवरांनी या ठिकाणी यायचंय, मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदर घ्यायचंय आणि या ठिकाणी बक्षीस द्यायचंय. खरं म्हणजे ज्यांचे तिन्ही नंबर ज्यांचे मिळाले आणि उत्तेजना त्यांना पाहिजे तरी कुठे कुणी जायचं नाही, कारण आपल्याला एक ग्रुप फोटो काढायचा सर्वांच्या वतीने एकत्र, ज्यांचं बक्षीस आहे कुठे कुणी जायचं नाही. आणि जे सहभागी संघ त्यांनी या ठिकाणी सन्मानित करण्यात आपण कुणी या ठिकाणी जायचं नाही. जोरदार टाळ्यांचं या ठिकाणी विजेत्या संघासाठी विजेत्या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि या ठिकाणी मान्यवरांचे या ठिकाणी आभार. या ठिकाणी शाहीर रोहिणी गोंडाळ त्यांनी या ठिकाणी शाहीर रोहिणी गोंडाळ आमच्या श्रीगावचे एकदा जोरदार टाळ्यांचे प्रेक्षकांकडून या ठिकाणी या संघासाठी, कारण त्यांनी या ठिकाणी सहभागी झाले म्हणून मित्रांना बक्षीस मिळालं, त्यामुळे एकदा जोरदार टाळ्या या संघासाठी. ज्यांना बक्षीस मिळाले कुठे कुणी जायचं नाहीये, कारण या ठिकाणी त्यांना एक ग्रुप फोटो काढायचा, कुणी जायचं सहभागी तुम्ही बक्षीस मिळवा, तुम्हाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. त्यानंतर दुसरा संघ आहे